प्रोडक्ट दुसऱ्याचे, कंपनी दुसऱ्याची. आपलं काय? आपलं फक्त आपल्या अंगावर कपडे. बस दुसरं आपल्या बिझनेसमध्ये काहीच नाही. आणि वाटायचं की काय बिझनेस आहे बाबा? काय जॉइन झालो आपण? कोणी-कोणी जॉइन झालो का मग 1-2 प्रोग्राम एका प्रोग्रामला गेलो मी. एका प्रोग्रामला गेल्याच्या बाद मग तिथं मला कोणता गव्हर्नमेंट सर्व्हंट असा वगैरे दिसला नाही. माझ्या ओळखीचा कोणी दिसला नाही. मला वाटायचं इथं जॉबवाला मीच जॉइन झालो का पुन्हा एक एक मन म्हणायचं हा बिझनेस काही गरज नाही तुला, तुला नोकरी आहे. कारण की मी मुलांची जेव्हा पोलीस भरती व्हायची तेव्हा आम्ही ते पोलीस भरती आम्हीच घ्यायचो. मग तेवढी बेकारी पाहिल्यावर एक विचार यायचा, खरं आहे काही गरज नाही आपल्याला. चला नोकरी लागली, ठीक आहे चला ₹50,000-60,000 पगार यायलाय. पण पुन्हा दुसरा विचार म्हणजे एक याचा, की हे लोकं जर सांगायले तेव्हा आम्ही कृष्णा मेटकर सरला ऐकायचा. कृष्णा मेटकर सर जस्ट तेव्हा आर्टिस्ट झाले होते. त्यांचा सत्कार होता. त्यांच्या आई-वडिलांचे ते एकदम एकदम मिडल फॅमिली म्हणजे गरीबात गरीब त्यांच्या आई-वडिलांचे सत्कार, त्यांचा ते कृष्णा मेटकर सरचा ते तब्येत, त्यांचं एज्युकेशन. मग कुठं ते खटकायचं. सुनील जाधव सर. या या 2-3 लोकांना मी स्टेजवर ऐकलं आर्टिस्टशी. ते आर्टिस्टशी होते तेव्हा. मी विचार करायचा हे तर 34 सांगायलाय, हे खरंच आहे का? त्याचं इन्कम ₹50,000-60,000 ते तेव्हा सांगायचे. मी विचार करायचा 50,000-60,000 साठी आपण किती मेहनत केली. हे सांगायला की मी 3 वर्षात, 4 वर्षात या बिझनेसमध्ये इथपर्यंत आलो. पुन्हा एक मन म्हणायचे की केलं तर होईल की. एक मन म्हणायचं की करू नको, असं काही नसतंय. एक मन म्हणायचं माणसाला 2 मन असतात. माणूस निगेटिव्ह मनाचं जास्त ऐकतंय. तर एक मन म्हणायचं बाबा केलं, समजून घेतलं, तर आयुष्य बदलल, काहीतरी होईल. मी मग त्या जी-टी-एसमध्ये जायचा. जी-टी-एसमध्ये गेल्याच्या बाद जसं आज तुम्ही कधी जाता मला माहीत नाही. पण नांदेडचे काही लीडर लोकं आहेत, जे माझे सीनियर आहेत. माझे सीनियर हे ते म्हणजे जी-टी-एस असायचा 11:45ला जी-टी-एस चालू व्हायचा. 11:45 प्लॅन चालू व्हायचा. बरोबर शार्पली नांदेडला 12:05, 12:10च्या दरम्यान 12 वाजता प्लॅन चालू होतो. तर हे 9 वाजल्यापासूनच मला म्हणायचे, "सर या की." मी म्हणायचो, "9च वाजले तर 12 वाजता प्लॅन चालू आहे." आता काय आहे तिथं? मग हे माझे सीनियर जवळपास 8:30, 9, 10च्या अगोदर जी-टी-एस फॉलोवर. माझे सीनियर दोन्ही बी. मग बाकीची टीम बी, लोकं बी. म्हणजे ह्या अशा प्रवासामधून मी मग बिझनेसमध्ये आलो. जी-टी-एस अटेंड करत गेलो. मी जवळपास सुरुवातीला मित्रांनो माझं बिझनेसमध्ये आलो मी. मी 2-3 जी-टी-एस मी स्वतःच बघितले. मला रविवारी मी विकली ऑफ असायची. रविवारी जास्त आता माझी ड्युटी जास्त एस-पी साहेबासोबतच असायची. त्याच्यामुळं साहेब काही रविवारी ते सुट्टी मारायचे. त्याच्यामुळे मला काही जास्त ड्युटी लागायची नाही रविवारी. मग मी रविवारी काय करावं, तर मी अगोदर अभ्यास करायचो. अभ्यास करताना माझं मन बघा मित्रांनो, मी या बिझनेसला सीरियस का घेतलं? मी एकतर वेळ कोणता देतो मी, जो माझा वेळ माझ्या फॅमिलीला आज मी सांगा, आत्ताची गोष्ट सांगायलो, तेव्हाची मी तुम्हाला सांगायलो. मी या बिझनेसमध्ये का वेळ दिला आत्तापर्यंत? कारण की मी माझा वेळ माझ्या फॅमिलीचा वेळ, माझ्या मुलाबाळांचा, दुसरा माझा मित्र कंपनीचा, नातेवाईकाचा, आई-वडिलांचा जो काही हा वेळ आहे, तो रिकामा फावला वेळ जे काही कॉन्टॅक्टमध्ये कधी माझा एन्जॉयमेंट थोडंफार कुठे जाणं, मित्राला भेटणं, हा वेळ मी बिझनेसला दिला आणि पहिली गोष्ट सुरुवातीला मी जी तयारी करण्यासाठी 3 वर्ष दिले. 3 वर्षापासून मी ती तयारी करायचा आणि 3 वर्षे मेहनत केली मी. मग हा बिझनेस करण्यासाठी माझ्यासाठी टफ होतं. कारण की मी जिथं मेहनत घेतली, जिथं मी रात्रंदिवस अभ्यास केला आणि तो अभ्यास क्विट करायचा आणि या बिझनेसमध्ये यायचं. गेल्या जवळपास मी ट्युशनवर खर्च केला, मी बुकवर खर्च केला, माझा वेळ मी तिथे दिला आणि मी तिथं माझा अभ्यास पण बऱ्यापैकी कंप्लीट झाला होता मित्रांनो. जेव्हा जर एखादी जागा डिपार्टमेंटला लागली असती, तर मी आज पी-एस-आय पण असतो. पण कुठेतरी वाटायचं की इथं बी पैसा कमवायचा, इथे बी पैसा कमवायचा आहे. मेन टार्गेट तर पैसाच आहे. दुसरं काही नाही. आता जिथं काही गव्हर्नमेंट सर्व्हंट असतील, व्यावसायिक असतील, हाउसवाईफ असतात, जे काही आता तुम्ही जेवढे म्हणता लोकं ऐकायला. मेन टार्गेट काय माणसाचा पैसाच आहे ना. काय फुकट कोणी समाजसेवा करायला आलं का महाराष्ट्रामध्ये? किंचित मग नंतर आठवते, की नाही परमार्थ पण आहे, स्वार्थ पण आहे. नंतर ते ह्या गोष्टी नंतर. पण सुरुवातीला काय नाही. सुरुवातीला फक्त आपल्याला वाटतंय किंचित मी म्हणतो काही लोकं आरोग्यासाठी, प्रॉडक्टसाठी आले असतील, शेतीसाठी, याच्यासाठी. नंतर बिझनेसमध्ये कन्व्हर्ट झाले. पण बऱ्यापैकी लोकांना वाटतं, की चला योग्य प्रॉडक्ट घेतं, मेहनत केली तर 2 पैसे येऊ शकतात. मग या इंटेन्शननं मी 2019 मध्ये जेव्हा हा बिझनेसमध्ये जॉइन झालो, मग मी जसं ट्रेनिंग, मीटिंग अटेंड करत गेल्याच्या बाद मग साहजिक आहे ना, जास्त ज्या गोष्टीचा विचार करत गेले, की माणूस त्या पद्धतीनं काम करायला सुरुवात करते. मग मी जी-टी-एसला, ट्रेनिंगला
माझे सीनियर मला कंटिन्यू भेटत जाय. मी ड्युटीवर असायचो. ड्युटीवर असलं की ते पण प्रूफ पण करायचे. मी ड्युटीवर असायचो. माझी ड्युटी संपायची 8, 8:30, 9 वाजता. माझे घरी जसं आलं जेवण-बिवण केलं की ते मला फोन करायचे. एक 9, 9:30, 10 वाजता. "बुधवार सर कोणीकडे येतं?" मी म्हणायचो, "सर आता ड्युटी करून आलोय." ते म्हणायचे, "या आपण शिवमंदिरला भेटू." आता जवळपास माझी रूम मी ज्या ठिकाणी रूम भाड्याने राहायचो एस-पी ऑफिसच्या जवळ होती आणि माझे सीनियर जवळपास एक 4.5 किलोमीटर राहायचे दूर. मग ते तिथून बोलवायचे 10 वाजता. तेव्हा माझ्याकडे काय 1-2, 2-3 जॉइनिंग होत्या. मग कंटाळा यायचा दिवसभर ड्युटी करायची. सकाळी 8-9 वाजता जायचं. दिवसभर ड्युटी, तिकडे जेवण आणि दिवसभर गाडीमध्ये असायचं, उतरा बसता हे. कंटाळून जायचं. पण पुन्हा वाटायचं चला काहीतरी असेल. पुन्हा जायचो. मग मी ते मला तिकडून घंटा कसं बोलून वगैरे काय पुन्हा मी 11, 11:30 वाजता पुन्हा डेली मी जे कमांडोचा कोर्स करून आलो त्याच्यामध्ये मी 7 वर्ष डेली 5:30 वाजता उठलोय. डेली. असा एकही दिवस नाही जात. फक्त एकच दिवस जातो विकली ऑफ. त्या विकली ऑफच्या दिवशी मग आम्हाला सुट्टी असायची. मग त्या दिवशी सुट्टी असली तर मग थोडा लेट उठायचं. मग 7